आता हे वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने सोडवताना तुम्हाला उजव्या बाजूला काय दिसलं पाहिजे? शून्य. म्हणजे या वर्ग समीकरणाच्या उजव्या बाजूला शून्य आहे का? आहे. बरोबर. चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2. म्हणजे हे वर्ग समीकरण आहे का? आहे. म्हणजे या समीकरणाला तुम्ही 1 नंबरचं समीकरण लिहू शकता. आणि जनरल फॉर्म कुठला आहे? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. या दोन समीकरणाची बाळांना आपण काय करू शकतो? तुलना. जर समजा या दोन समीकरणाची आपण तुलना केली तर काय मिळेल बाळांनो? सांगा. बाय कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2 समीकरण 1 आणि 2 ची तुलना करून सांगा a ची किंमत किती मिळाली? a बरोबर. इथे x वर्गाला कोणी गुणले? a न. इथं कोणी गुणले? a न. मग a किती मिळाला? 1. त्यानंतर b x चा सगुणक किती आहे बाळांनो? b. इथे x चा सगुणक किती? 2. मग b ची किंमत किती? 2. त्यानंतर स्थिर पद किती आहे इथं? c. इथं किती आहे? -5. मग c ची किंमत किती बाळांनो? -5. समजलं का? त्याच्यानंतर पुढं पहिल्यांदा काय काढायचे? पहिल्यांदा b वर्ग वजा 4ac. सांगा b चा वर्ग म्हणजे b घ्यायचा आहे. b चा वर्ग म्हणजे b. b किती आहे? 2. 2 चा वर्ग वजा 4 गुणिले a. a ची किंमत किती? 1. c ची किंमत किती? वजा 5. 2 चा वर्ग 4 वजा वजा 4 एके 4 पंचे 20 आणि 4 24. आलं का लक्षात? पुढं परत काय काढायचं बाळांनो? दोन्ही. काय काढायचंय? दोन्ही. बरोबरच्या खाली बरोबर लिहायचं. 2 गुणिले a. a ची किंमत किती? 1. बेक b वर्ग वजा 4ac किती आला? 24. आणि दोन्ही किती आला? 2. इथपर्यंत काय अडचण आहे का? समजले का? पुढे बाळांनो काय काढायचं आता? x काढण्यासाठी सूत्र वापरायचं. x बरोबर सांगा वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a. सांगा x बरोबर वजा b. b ची किंमत किती होती बाळांनो? 2. किती होती? 2 अधिक वजा b वर्ग वजा 4ac ची किंमत किती? 24. किती आहे? 24 भागिले किती? 2a. 2a ची किंमत किती? 2. नीट लक्ष द्या. भाव चढगत करू नका. हे वजा 2 तसंच अधिक वजा वर्गमुळात 24 आहे. याची कोड करावं लागेल. कशी कोड करणार? 6 गुणिले 4 किती येणार आहे? 6 गुणिले 4 भागिले किती लिहितं? 2. आता नीट लक्ष द्या रे. x बरोबर वजा 2 अधिक वजा 4 चं वर्गमूळ किती? 2. वर्गमुळात किती राहिलं? 6 भागिले किती? 2. नीट लक्ष द्या. x बरोबर यातला 2 यातला 2 जर कॉमन घेतला तर कंसात काय राहिलं? वजा इथला 2 गेला म्हणजे काहीच नाही म्हणजे किती? 1 अधिक वजा वर्गमुळात 6 भागिले किती आहे? 2. या 2 ला 2 काय झाला? कॅन्सल. किती राहिलं बाळांनो? x बरोबर वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 6. आता फक्त काय करायचं? दोन किमती कन्सिडर करायच्या. कुठल्या? x बरोबर आता हे वजा 1 तसंच एकदा काय लिहायचं? अधिक वर्गमूळ 6 आणि एकदा काय लिहायचे? वजा वर्गमूळ 6. मग एक रूट काय मिळालं बाळांनो आपल्याला? वजा 1 अधिक वर्गमूळ 6. दुसरं रूट काय मिळालं? वजा 1 वजा वर्गमूळ 6. बाळांनो नीट लक्ष द्या. पूर्ण वर्ग पद्धतीने आपल्याला काढत असताना काय करायचंय सांगा? पहिल्यांदा कशाचा विचार करायचा आहे? पहिल्यांदा x चा जो सहगुणक आहे का नाही त्याचा विचार करायचा आहे. x चा सहगुणक किती आहे? x चा सहगुणक किती? वाटलं तर आपण असं लिहायचं x अधिक a चा वर्ग काय? पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. x ला कुणी गुणले? 2a. इथं x ला कुणी गुणले? 2 न. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला 2a ची किंमत मिळाली. किती मिळाली बाळांनो? 2. म्हणजे तुम्हाला a बरोबर मिळाला 202. किती आला? 1. किती आला? 1. मग a चा वर्ग बी किती आला बाळांनो? 1 चा वर्ग बरोबर 1. इथपर्यंत काय अडचण आहे का? आलं लक्षात? आता पुढे काय करणार? ही समीकरण लिहायचं आहे असं x वर्ग अधिक पहिलं
2x तसंच फक्त जी पुढे आली का नाही, काय पुढे आली, इथं एक आले ना याचा वर्ग, तो इथं एकदा काय करायचा अधिक करायचा, एकदा काय करायचा अधिक, आणि एकदा काय करायचा वजा, आणि नंतर ते वरचं लिहायचं वजा 5 बरोबर किती आलं 0. नीट लक्ष द्या रे बाळांनो, लक्ष द्या. आता इथं एक चा वर्ग तसाच अधिक हा जो 2 एक नाही बाजूला घ्यायचा, त्यानंतर 2 ला कुणी गुणलेले 1 न गुणलं तर 2च येते ना, मग इथं 1 लिहिलं तर चालते, गुणले काय आलं x अधिक इथं 1 चा वर्ग काय असतो 1च असतो, थोडक्यात याचं वर्गमूळ घेतलं काय वर्ग घेतला काय किती येणार आहे 1च येणार आहे, आणि वजा 1 वजा 5 किती आलं वजा 6 चा 0. आता नीट लक्ष द्या रे, हे एक घ्यायचं आणि हे वेगळं घ्यायचं बरोबर. आता इथं एक पद काय घ्यायचंय कंपल्सरी x घ्यायचं, आणि दुसरं पद कोण येणार आहे 1, इथं काय येणार अधिक 1 चा वर्ग. आलं का लक्षात, म्हणजे x वर्ग अधिक 2 गुणिले 1 गुणिले x अधिक 1 चा वर्ग, याच्या ऐवजी तुम्ही लिहिलं x अधिक 1 चा वर्ग. डायरेक्ट लक्षात ठेवा इथं कंपल्सरी xच येणार आहे, आणि अधिकच्या नंतर जे लिहायचंय की नाही तो इथला कुठलाही अंक आहे तो, समजा इथं 4 आलं, समजा किती आलं तर इथं 1 आलता ना, 1 च्या ऐवजी किती आलं 4 आलं, तर 4 च्या ऐवजी काय लिहिणार 2 चा वर्ग. समजा 9 आलं तर काय लिहिणार 3 चा वर्ग, 16 आलं तर काय लिहिणार 4 चा वर्ग, 25 आलं तर काय लिहिणार 5 चा वर्ग. आता कधी कधी काय होतं याच्यापेक्षा वेगळी, हे पूर्ण वर्ग आहे ना, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग काय 25. पण कधी कधी अशा संख्या येतील ज्याचा वर्गच निघत नाही, मग अशा वेळेला काय करायचं नीट लक्ष द्या. जर समजा 3 आलं, काय आलं 3, तर 3 म्हणजे काय लिहायचं वर्गमूळ 3 चा वर्ग लिहायचं, म्हणजे बी काय येतं 3च, फक्त वर्ग लिहायचं आपल्याला. मग समजा आता 4 च येते 2, पण 5 येईल का नाही, मग 5 च्या जागेवर काय लिहिणार वर्गमूळ 5 चा वर्ग लिहिणार बरोबर. 6 चं वर्गमूळ येते का नाही, मग तुम्ही इथं काय लिहिणार वर्गमूळ 6 चा वर्ग लिहिणार. याचा अर्थ तोच आहे ना, फक्त ऍडजस्टमेंट असते. काय असते ऍडजस्टमेंट. मग आता या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार आहे बघा बरं, तुम्हाला 6 लिहायचे बरोबर का, मग तिथं काय लिहिणार तुम्ही वजा 6 चं वर्गमूळ आहे का काय नाही, पण इथं जर 9 असतं तर काय लिहिलं असतं 3 चा वर्ग, पण 6 चा वर्गमूळ निघत नाही, म्हणजे इथं काय घेता येत नाही आपल्याला वर्गमूळ 6 चा वर्ग, हे आपल्याला घ्यावं लागेल, पण त्याचं डायरेक्ट उत्तर मिळणार नाही. जर इथं 4 असतं तर 2 चा वर्ग लिहिला असतं, 9 असतं तर 3 चा वर्ग लिहिला असतं, 16 असतं तर 4 चा वर्ग लिहिला असतं, 25 असतं तर 5 चा वर्ग, पण 6 असल्यामुळं वर्गमूळ 6 चा वर्ग. थोडक्यात काय वर्गमूळाला वर्ग गेल्यावर काय राहणार आहे 6च राहणार आहे बरोबर. म्हणजे इकडं काय आलं एका कंसाचा वर्ग आला, इकडे बी वर्ग आला बरोबर. मग आता याच्यासाठी आपण काय करतो, याच्या ऐवजी काय म्हणतो ए वर्ग, याच्या ऐवजी काय म्हणतो बी वर्ग, एका कंसात बेरीज आणि एका कंसात वजाबाकी. मग तसं एक पद झालं x अधिक 1 आणि दुसरं पद काय झालं वर्गमूळ 7. मग तुम्ही काय करणार एका कंसात बेरीज एका कंसात वजाबाकी बरोबर करणार 0, बरोबरच्या खाली बरोबर आलं पाहिजे, कळलं का. आता सांगा ए म्हणजे कोण आला x अधिक 1, त्याच्यामध्ये प्लस करायचा कोण वर्गमूळ 7 बरोबर, आणि परत x अधिक 1 मध्ये हा जो वर्गमूळ 6 काय करायचा मायनस करायचा, कळलं का. याचा अर्थ याची किंमत 0 असली पाहिजे किंवा याची किंमत 0 असली पाहिजे, तरच गुणाकार काय ना 0. म्हणून आपण काय करतो बाळांनो x अधिक 1 अधिक वर्गमूळ 6 बरोबर काय 0, किंवा x अधिक 1 वजा वर्गमूळ 6 बरोबर 0. आपल्याला किंमत कोणाची काढायची x ची बरोबर. मग इथं काय करावं लागेल x, आता हे अधिक 1 आहे पलीकडे गेल्या वजा 1 येईल, आणि अधिक वर्गमूळ 6 पलीकडे गेलं वजा वर्गमूळ 6. आता यांची वजाबाकी बेरीज होऊ शकते का, हे जर वर्गमुळात नाही हे वर्गमुळात आहे तर यांची बेरीज होऊ शकत नाही, हेच तुमचं काय असणार उत्तर असेल. इकडं x बरोबर हे अधिक 1 आहे पलीकडे गेल्या वजा 1, आणि हे वजा पलीकडे गेल्या अधिक वर्गमूळ 6. आपल्याला एक रूट काय मिळालं बाळांनो वजा 1 वजा वर्गमूळ 6, एक रूट काय मिळालं वजा 1 अधिक वर्गमूळ 6. आता हे चेक करा, वजा 1 अधिक वर्गमूळ 7 पलीकडचं मिळालं वजा 1 वजा वर्गमूळ 6 हे मिळालं. याचा अर्थ तुम्ही कुठल्याही पद्धतीने सोडवा तुमचं उत्तर बरोबर यायला पाहिजे.